पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये अभयचा बंगला डौलाने उभा होता. अभय व्यवसायाने एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर होता. कष्टाच्या जोरावर त्याने शून्यातून विश्व निर्माण केले होते. त्याचे व्यक्तिमत्व नावाप्रमाणेच अभय होते, धाडसी आणि निडर. अभयचा देवावर किंवा नशिबावर अजिबात विश्वास नव्हता. माणसाचं नशीब त्याच्या हाताच्या रेषात नसून तर त्याच्या कामात असतं, हेच त्याचं तत्त्वज्ञान होतं. त्याउलट त्याची पत्नी जानकी ही अत्यंत सात्विक आणि श्रद्धाळू होती. घरात स्वामी समर्थांची नित्यपूजा, पोथीवाचन आणि नामस्मरण हे तिचे नित्यकर्म. तिची श्रद्धा ही अंधश्रद्धा नव्हती, तर तो तिचा आधार होता. अभय तिच्या भक्तीची चेष्टा कधीच करत नसे, पण त्यात सहभागीही होत नसे. एके दिवशी 2 विचित्र माणसे त्याच्या ऑफिसमध्ये आली होती. त्यांचे पेहराव साधे होते, पण डोळे खोल गेलेले आणि अत्यंत स्थिर होते. त्यातील एकाने जुन्या कागदावरचा एक नकाशा टेबलावर ठेवला. "नमस्कार साहेब, माझं नाव अरिंदम आणि हा शहाजिम. आमच्या गावात एक जुना वाडा आहे. तो आम्हाला मूळ स्वरूपात करून हवा आहे. पैसे कितीही लागले तरी चालतील, पण 1 महिन्यात हे काम पूर्ण व्हायला हवं." तो माणूस कोरड्या आवाजात बोलला. अभयने प्रोजेक्ट पाहिला. नफा खूप मोठा होता. त्याने लगेच होकार दिला. दिवस मावळतीला झुकला होता. अभय नुकताच साईटवरून घरी आला होता आणि हॉलमध्ये लॅपटॉपवर काही डिझाईन्स पाहत बसला होता. अचानक दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं असेल? अभयने घड्याळात पाहिले. रात्रीचे 9 वाजले होते. तो उठला आणि त्याने दार उघडलं. समोर तेच 2 लोक उभे होते, जे सकाळी त्याला ऑफिसमध्ये भेटायला आले होते. त्या दोघांचा पेहराव जुन्या काळातल्या मुनिमांसारखा होता. अंगात मळकट पांढरा सदरा आणि धोतर. पण सर्वात विचित्र होते त्यांचे चेहरे, अगदी निस्तेज, पांढरेशुभ्र आणि भावनाहीन. त्यांच्या डोळ्यांमध्ये बुबुळ होती की नाही हे अंधारात कळत नव्हते. त्यांना पाहून अभय थोडा चरकला. तुम्हाला माझा घरचा पत्ता कोणी दिला आणि या वेळेला इथे?" त्यातील एक जण कोरड्या आवाजात म्हणाला, "कामाची घाई आहे साहेब. वाड्याचं काम पुढच्या अमावस्येच्या आत सुरू व्हायला हवं, नाहीतर उशीर होईल. हे तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचं होतं." त्यांचा आवाज इतका जड आणि खोल होता की अभयला क्षणभर शहारा आला, पण त्याने स्वतःला सावरले. "ठीक आहे, तुम्ही आत या, आपण बोलूया." ते दोघे आत आले आणि सोफ्यावर बसले. विशेष म्हणजे चालताना त्यांच्या पायांचा जराही आवाज झाला नाही. जानकी स्वयंपाकघरात होती. पाहुणे आलेत म्हणून ती पाण्याचे पेले घेऊन बाहेर आली, पण हॉलमध्ये पाऊल टाकताच ती जागीच थिजली. त्या 2 माणसांकडे पाहताच तिच्या काळजात धस झाले. तिला कोणा माणसाला पाहून भीती वाटली नाही, पण या दोघांच्या अस्तित्वातून काहीतरी भयानक लहरी बाहेर पडत आहेत असं तिला वाटले. घरात अचानक थंडी वाजायला लागली होती आणि हवेत कुबट जळक्या लाकडासारखा विचित्र वास पसरला होता. जानकीने थरथरत्या हाताने पाण्याचे ग्लास टेबलवर ठेवले. त्यातील एकाने मान वर करून जानकीकडे पाहिले. त्या नजरेमध्ये एक क्रूर चमक होती, जी पाहून जानकीचे पाय लटपटले. तिने पटकन नजर वळवली आणि ती तिथून निघून गेली. अभयने विचारले, "गावात जाण्यासाठी रस्ता कोणता आहे आणि तिथे राहायची सोय होईल का?" "तुम्ही फक्त या साहेब, बाकी सगळी सोय वाड्यातच आहे. तो वाडा तुमचीच वाट पाहतोय," दुसरा माणूस म्हणाला. हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते, जे हास्य कमी आणि वाकडा झालेला चेहरा जास्त वाटत होता. त्यातील एकाने खिशात हात घातला आणि पैशांचे 2 बंडल समोरच्या टिपॉयवर ठेवले आणि म्हणाला, "साहेब, हा कामाचा ॲडव्हान्स आहे. पूर्ण 1,00,000 आहेत." "हो, पण..." अभय पुढे काही बोलणार तितक्यात दुसरा माणूस म्हणाला, "आता पण बिन काही नको. लवकरात लवकर या आणि काम सुरू करा." त्यांनी चहा पाण्याला स्पर्शही केला नाही. "आम्ही निघतो. अमावस्येची रात्र जवळ येते," असे पुटपुटत ते उठले आणि बाहेर पडले. अभयने दार लावले आणि मागे वळला, तर जानकी घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. "अभय, नका जाऊ त्या कामासाठी," जानकी कळकळीने म्हणाली. ती माणसं साधी वाटत नाहीत. त्यांच्याकडे बघून मला खूप भीती वाटली.
त्यांच्या अंगाला प्रेतासारखा वास येत होता. स्वामींची शपथ आहे तुम्हाला, नका स्वीकारू हे काम. अभयने हसून तिचे बोलणे उडवून लावले. अगं जानकी, काय हे तुझे विचार? ते गावाखेड्यातले साधे लोक आहेत. त्यांचं राहणीमान तसंच असतं. आणि वास, अरे ते शेतकरी असतील, मातीचा वास असेल तो. तुला प्रत्येक गोष्टीची भीतीच वाटते. नाही, ही भीती नाही आहे, ही जाणीव आहे. आज स्वामींच्या तस्वीरीसमोरचा दिवा अचानक फडफडत विझला जेव्हा ती लोकं घरात आली. हा अशुभ संकेत आहे. पुन्हा अंधश्रद्धा, अभय वैतागून म्हणाला. हे काम माझ्या करिअरमधलं सगळ्यात मोठं काम आहे. भरपूर पैसे मिळणार आहेत. हे बघ, 1,00,000 ॲडव्हान्स देऊन गेलेत ते. मी जाणार आहे आणि हो, परवाच निघणार आहे. जानकीने पुन्हा काही उत्तर दिले नाही. ती फक्त स्वामींच्या मूर्तीसमोर जाऊन बसली. तिने हात जोडले, पण तिचे मन सांगत होते की एक मोठे संकट अभयच्या दिशेने चाल करून येत आहे. 2 दिवसांनंतर अभयने आपल्या प्रवासाची तयारी पूर्ण केली. जानकीचा तीव्र विरोध असूनही मोठ्या नफ्याच्या मोहापायी त्याने जाण्याचे निश्चित केले. त्याने आपल्यासोबत त्याचे 2 विश्वासू कामगार रघु आणि सख्या यांना घेतले होते. रघु मजबूत शरीराचा आणि कष्टाळू होता, तर सख्या तांत्रिक कामात हुशार होता. गाडीत सामान भरताना जानकी पुन्हा तिथे आली. तिने अभयच्या हातात स्वामींचा अंगारा आणि एक छोटी तस्बीर दिली. हे तुमच्याकडे ठेवा. तुमचा विश्वास नसला तरी माझ्या समाधानासाठी हे सोबत राहू द्या. जानकीचे डोळे भरून आले होते. अभयने तिला धीर दिला आणि गाडी सुरू केली. पुण्यापासून 6-7 तासांच्या प्रवासानंतर रस्ते अरुंद होत गेले. जसजशी गाडी सह्याद्रीच्या अतिदुर्गम भागात शिरली तसतसे आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. संध्याकाळच्या सुमारास ते काळखिंडी गावाच्या वेशीवर पोचले. गावाचे नाव वाचताच सख्याच्या अंगावर काटा आला. गावात शिरताच त्यांना जाणवले की तिथे एक विचित्र शांतता आहे. लोक घराबाहेर होते, पण कुणीही कुणाशी बोलत नव्हते. गावाच्या शेवटी एका डोंगराच्या छायेत तो वाडा उभा होता. वाड्याच्या भिंती काळवंडल्या होत्या आणि त्याचे प्रवेशद्वार एखाद्या राक्षसाच्या जबड्यासारखे वाटत होते. गाडी थांबताच अरिंदम आणि शहाजीम तिथे प्रकट झाले. या साहेब, वाडा तुमचीच वाट पाहत आहे. अरिंदमने एका बाजूला सरकत म्हटले. त्याच्या आवाजात एक वेगळीच जरब होती. अभय, रघु आणि सख्या जड पावलांनी वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले. आत पाऊल टाकताच एक थंडगार वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावरून गेली. जणू बाहेरच्या वातावरणापेक्षा वाड्याच्या आतील तापमान अचानक कित्येक अंशांनी खाली घसरले होते. अभयने आपली बॅटरी चालू केली आणि तिचा उजेड वाड्याच्या छताकडे फिरवला. वाडा आतून प्रचंड मोठा होता. लाकडी खांबांवरून कोळिष्टके लोंबकळत होती. पण सर्वात अस्वस्थ करणारे होते तिथले कोरीव काम. भिंतींवर मानवी आकृत्या कोरलेल्या होत्या, पण त्या सामान्य दिसत नव्हत्या. कुणाचे हात खूप लांब होते, तर कुणाचे डोळे कपाळावर होते. एका कोपऱ्यात तर एका राक्षसी आकृतीचे चित्र होते, जिच्यासमोर अनेक माणसे नतमस्तक झालेली दिसत होती. रघुने अस्वस्थ होऊन आपल्या शर्टाचा बाह्या आवळला. साहेब, हे काय आहे? हे असलं चित्र मी आयुष्यात कधी पाहिलं नाही. हे देऊळ वाटत नाही आहे आणि घर तर अजिबातच नाही, तो दबक्या आवाजात म्हणाला. अभयने भिंतीवरचा एक नकाशा पाहण्याचा प्रयत्न केला. रघु, जुन्या काळातल्या लोकांच्या काही समजुती असतील. चित्र पाहून घाबरू नकोस. आपल्याला फक्त स्ट्रक्चर दुरुस्त करायचं आहे. तितक्यात सख्या एका खांबापाशी थांबला. साहेब, इकडे बघा. त्याने बॅटरीचा उजेड एका कोपऱ्यात टाकला. तिथे रक्तासारख्या लाल रंगाने काही विचित्र भूमितीय आकृत्या काढलेल्या होत्या. त्या आकृतींच्या मध्यभागी काळवंडलेले काही अवशेष पडले होते. सख्या घोगऱ्या आवाजात म्हणाला, साहेब, हे काहीतरी वेगळंच आहे. देवदेवच की नाही, हे काहीतरी अघोरी वाटतंय. आपण आजची रात्र गाडीतच काढली तर? अरिंदम मागून शांतपणे आला. त्याच्या पावलांचा आवाजही नव्हता. का साहेब, वाडा आवडला नाही का? अहो, जुन्या काळातलं हे विधी आहेत. आता यात काही जीव उरला नाही आहे. तुम्ही फक्त कामाकडे लक्ष द्या. रघुने अरिंदमकडे पाहिले. अरिंदमजी, हे चित्र, हे लोक काय करत आहेत? त्याने एका चित्राकडे बोट दाखवले, जिथे एक माणूस
दुसऱ्याचा गळा धरून उभा होता. अरिंदमने मख्खपणे उत्तर दिले, त्याला समर्पण म्हणतात. वाड्याची ताकद टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी द्याव्या लागतात. चला, तुमची राहण्याची सोय वरच्या मजल्यावर केली आहे. वरच्या मजल्यावर? रघुने विचारले. का, खाली जागा नाही आहे का? खाली फक्त अंधार असतो साहेब, वर हवा खेळती राहील, शहाजीमने मागून येत उपरोधिकपणे म्हटले. अभयने रघुच्या खांद्यावर हात ठेवला. रघु, आपण इथे काम करायला आलो आहेत. घाबरू नकोस, मी सोबत आहे ना. आणि उद्या सकाळी आपल्याला 2 माणसंसुद्धा मिळतील मदतीला. चला, सामान वर नेऊया. तिघेही वरच्या मजल्यावर गेले. लाकडी जिने चढताना प्रत्येक पावलाला कर्कश आवाज येत होता. जणू तो वाडा त्यांच्या येण्याचे स्वागत करत होता. वरच्या खोलीत पोचल्यावर त्यांना जाणवलं की खिडक्या असूनही तिथून बाहेरचे काहीच दिसत नव्हते. फक्त एक भयान शांतता आणि निरंतर काळोख होता. खिडकीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करताना अभयला दिसले की गावातले दिवे एक एक करून विझत चालले होते आणि संपूर्ण गाव त्या अघोरी वाड्याच्या काळोखासारखे हरवून जात होते. रात्री जेवणाची वेळ झाली. अरिंदम आणि शहाजीमने स्वतः जेवण वाढले. त्यांचे वागणे अत्यंत यांत्रिक आणि निर्जीव होते. बोलताना त्यांचे डोळे स्थिर असायचे, जणू ते समोरच्या माणसाच्या पलीकडे काहीतरी पाहत आहेत. जेवताना शहाजीमने अभयच्या ताटात वाढताना त्याचा हात अभयच्या हाताला लागला. तो स्पर्श इतका थंडगार होता की अभयला क्षणभर जिवंत माणसाचा स्पर्श वाटलाच नाही. रात्री झोपायला गेल्यावर त्या तिघांनाही एक विचित्र अनुभव आला. वाड्याच्या भिंतींमधून कोणाचे तरी कुजबुजण्याचे आवाज येत होते. त्यांना सतत असे वाटत होते की अंधारात कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवू नये. पण थकव्यामुळे आणि उद्याच्या कामाच्या विचारात ते तसेच पेंगत राहिले आणि काही वेळाने झोपी गेले. पहिली रात्र कशीबशी पार पडली. सकाळ झाली. सूर्याच्या कोवळ्या उन्हात वाडा रात्रीपेक्षा थोडा कमी भयानक वाटत होता. अभयने सकाळीच अरिंदमला बोलावले. अरिंदम, वाड्याचा विस्तार पाहता मला वाटतं की कामासाठी आणखीन 2-3 माणसं लागतील. रघु आणि सख्या आहेतच, पण काम वेळेत पूर्ण करायचं असेल तर मदतही हवीच, अभय म्हणाला. अरिंदमने एक गूढ स्मितहास्य केले. नक्कीच साहेब, मला माहीतच होतं तुम्हाला हवी तशी माणसं मिळतील. काही वेळातच अरिंदमने 4 नवीन माणसं कामाला आणली. त्यांची नावं त्याने सांगितले नाहीत. ती माणसंही अरिंदमसारखीच मख्ख चेहऱ्याची होती. अभय, रघु, सख्या आणि ती 4 नवीन माणसं यांनी कामाला सुरुवात केली. वाड्याच्या जुन्या भिंती खरवडण्याचे आणि नकाशानुसार दुरुस्तीचे काम सुरू झाले. कामाच्या गडबडीत अभय विसरून गेला की तो एका अशा ठिकाणी आहे जिथे प्रत्येक भिंतीमागे एक रहस्य दडलेले आहे. पण कामाच्या दरम्यान सख्याला जमिनीखाली काहीतरी धातूचा आवाज आला. त्याने अभयला बोलावले. साहेब, इथे जमिनीखाली काहीतरी पोकळ असल्यासारखं वाटतंय, सख्या म्हणाला. अभय तिथे पोचला, पण नवीन माणसांनी लगेच तिथे जाऊन तो भाग मातीने झाकून टाकला. शहाजीमने मागून येऊन म्हटले, साहेब तिकडे लक्ष देऊ नका, तिथल्या भिंती कमकुवत आहेत, आधी इकडे लक्ष द्या. अभयला ते थोडे विचित्र वाटले, पण त्याने दुर्लक्ष केले. काम वेगाने सुरू होते. त्या 4 नवीन माणसांच्या हाताची हालचाल इतकी वेगवान होती की जणू ते यंत्रासारखे काम करत होते. दिवसभर काम करून सर्वजण दमले होते. अभय आपल्या खोलीत येऊन थोडा विसावला. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर जानकी असे नाव चमकत होते. या दुर्गम भागात रेंज मिळणे कठीण होते, पण सुदैवाने फोन लागला होता. हॅलो जानकी, अभयने फोन उचलला. हॅलो अभय, आवाज येतोय का माझा? तुम्ही ठीक आहात ना? जानकीचा आवाज काळजीने भरलेला होता. तिचा श्वास फुलला होता, जणू ती खूप वेळची प्रयत्न करत होती. हो, मी अगदी ठीक आहे का? काय इतकी घाबरली आहेस? अभयने स्वतःचा थकवा लपवत विचारले. मला इथे अजिबात चैन पडत नाही आहे. मन थाऱ्यावरच राहत नाही आहे. तिथली माणसं, तो वाडा, सगळं आठवून काळजामध्ये धस होत आहे. खरंच सांगा, तिथे सगळं काही ठीक आहे ना? काही विचित्र अनुभव तर येत नाही आहेत ना? जानकीने प्रश्नांचा भडीमार केला. अभयच्या डोळ्यांसमोरून त्या 4 नवीन माणसांचे मख्ख चेहरे आणि सख्याला
जमिनीखाली ऐकू आलेला तो धातूचा आवाज हे सगळं सरकून गेले. पण जानकीला अधिक घाबरवण्यात काहीच अर्थ नव्हता. तो हसून म्हणाला, अगं वेडी आहेस का? इथे सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. कामाला खूप माणसं पण मिळाली आहेत आणि कामही जोरात सुरू आहे. कदाचित अपेक्षेपेक्षा लवकरच काम पूर्ण होईल आणि मी घरी परत येईन. तू उगीचच मनात शंका घेऊ नकोस. स्वामींच्या नामस्मरणामध्ये मन रमव, म्हणजे तुला बरं वाटेल. तुम्ही म्हणताय म्हणून मी विश्वास ठेवते, पण तुमची खडाजंगी माहिती हवी आहे मला. स्वामींचा अंगारा लावलात ना? जानकीने पुन्हा विचारले. हो ग, लावला. आता काळजी नको करूस. इथे रेंजची खूप समस्या आहे, त्यामुळे फोन लागला नाही तर घाबरू नकोस. चल, मी आता ठेवतो. खूप दमलो आहे मी. असे म्हणून अभयने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर अभय शांतपणे खिडकीबाहेर पाहू लागला. गावात आता गडद अंधार पसरला होता. जानकीला त्याने सगळं ठीक आहे असं सांगितलं खरं, पण त्याच्या मनाचा एक कोपरा त्याला सांगत होता की ही वादळापूर्वीची शांतता आहे. संध्याकाळ झाली आणि पुन्हा एकदा वाड्यावर काळोखाचे साम्राज्य पसरू लागले. अभयला माहीत नव्हते की ही त्यांची या वाड्यातली शेवटची शांत रात्र असणार आहे. जानकीशी बोलल्यानंतर अभयच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला होता, पण ती शांतता अल्पकाळ टिकली. रात्रीचे जेवण आटोपून रघु आणि सख्या आपल्या खोलीत गेले. अभय वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेला. खिडकीबाहेर नजर टाकली तर काळखिंडी गावातील राहिलेले 1-2 दिवेही विझले होते. संपूर्ण गाव जणू जमिनीखाली गाडले गेले होते. रात्रीचे 12:30 वाजले असतील. अचानक वाड्याच्या शांततेचा थरकाप उडाला. खालच्या मजल्यावरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आणि वस्तू आदळल्याचा प्रचंड आवाज झाला. अभय ताडकन उठला. रघु, सख्या? अभय ओरडतच जिने उतरून खाली धावला. खाली पोचताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला. रघु आणि सख्या ज्या खोलीमध्ये झोपले होते तिथला दरवाजा अक्षरशः मोडला होता. खोलीत सामान अस्ताव्यस्त पडले होते, पण रघु आणि सख्या तिथे नव्हते. अभयने बॅटरीचा उजेड फिरवला तर जमिनीवर ओढल्याच्या खुणा आणि रक्ताचे काही ताजे थेंब दिसले. त्या खुणा सरळ त्या जमिनीखालच्या पोकळ जागेकडे जात होत्या, जिथे सख्याला धातूचा आवाज आला होता. रघु, सख्या, कुठे आहात तुम्ही? अभयचा आवाज भीतीने कापू लागला. तितक्यात हॉलच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून अरिंदम आणि शहाजीम बाहेर आले. त्यांच्या मागे ती 4 नवीन माणसेही उभी होती. त्या सर्वांच्या हातात मशाली होत्या, ज्यांच्या लाल प्रकाशात त्यांचे चेहरे एखाद्या राक्षसासारखे दिसत होते. तुमची माणसं वाड्याच्या पोटात गेली आहेत साहेब. तिथून परत येण्याचा रस्ता फक्त रक्ताने उघडतो. अरिंदम अत्यंत निर्दयी आवाजात बोलला. काय मूर्खपणा आहे हा? पोलिसांनी पकडलं ना तर आयुष्यातून उठाल. सोडा त्यांना. अभय संतापाने आणि भीतीने ओरडला. तो त्यांच्या दिशेने धावला, पण शहाजीमने एका झटक्यात त्याला मागून पकडले. शहाजीमचा हात बर्फासारखा थंड होता आणि त्याची पकड लोखंडी साखळीसारखी घट्ट होती. शहाजीमने अभयचे हात पाठीमागे वळवून त्याला बांधले. पोलीस? साहेब, ज्या गावात मृत्यूचं राज्य चालतं तिथे तुमचं कायदा आणि विज्ञान काहीच कामाचं नाही. 2 दिवसात अमावस्या आहे. या वाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी 3 बळी हवे होते. 2 मिळालेत. 3रा बळी तुझा, येत्या अमावस्येला. त्यांनी अभयला जवळजवळ ओढतच नेले आणि वाड्याच्या मध्यभागी असलेल्या एका खांबाला साखळदंडाने बांधून ठेवले. अभयने खूप संघर्ष केला, पण त्या 4 माणसांच्या ताकदीपुढे तो हतबल होता. त्यांनी त्याला ज्या खोलीत कोंडले तिथे सर्वत्र हाडे आणि विचित्र अघोरी चिन्हे विखुरलेली होती. दुसऱ्या दिवशी जानकीची अस्वस्थता फार वाढली होती. स्वामींसमोरचा दिवा स्थिर राहत नव्हता, सारखा विझत होता. ती सकाळपासून अभयला फोन लावत होती, पण फोन स्विच ऑफ लागत होता. तिला कळत नव्हते आता काय करावे. मनातली अस्वस्थता वाढत होती. कशीबशी स्वतःला समजावत होती की तिकडे फोनला नेटवर्क नसेल. थोड्या वेळाने अभय स्वतः फोन करतील, पण न राहून तिच्या मनात अनामिक भीती दाटतच होती. स्वामी, काहीतरी अघटित घडले. माझ्या अभयचं रक्षण करा. तिने मागचा पुढचा विचार न करता एक धाडसी निर्णय घेतला. ती तडक उठली. तिने एक पिशवी घेतली. त्यात स्वामींची मूर्ती, अंगारा, तीर्थ आणि एक तुळशीमाळ घेतली. कोणाचीही वाट न पाहता ती थेट घराबाहेर पडली.
तिला माहीत होते की काळखिंडीचा रस्ता सोपा नाही आहे, पण तिच्या काळजाला स्वामींची साथ ऐकू येत होती. जानकीने पुण्याहून काळखिंडीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. तिला अतिशय खडतर प्रवास करावा लागला. रेल्वे, त्यानंतर जुनी एस टी बस आणि शेवटी एक पायवाट. जसजशी ती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिरली तसतसे वातावरण अधिक गूढ होत गेले. आजूबाजूला घनदाट जंगल आणि वळणावळणाचे रस्ते. मनात भीतीचे ढग दाटले होते, पण ओठांवर फक्त एकच मंत्र होता, श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती काळखिंडी गावाच्या वेशीवर पोहोचली. गाव बघूनच तिला खूप अस्वस्थ वाटले. तिथल्या हवेत एक प्रकारचे जडत्व होते. ती गावामध्ये शिरली आणि लोकांना अभयबद्दल विचारू लागली. एक इंजिनियर साहेब आले होते, त्यांना पाहिले का? पण तिचे प्रश्न ऐकताच लोक घाबरून निघून जात होते. काहींनी तर स्वतःचे दरवाजे आतून लावून घेतले. कोणीही काहीही सांगायला तयार नव्हते. थकल्या पावलांनी जानकी एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसली. सूर्य मावळतीला गेला होता आणि अंधार हळूहळू गावाला कवेत घेत होता. तितक्यात तिथे एक म्हातारा आला. त्याचे कपडे फाटलेले होते, हातात एक काठी होती, पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण शांतता आणि तेज होते. खूप लांबून आलीस पोरी, तो म्हातारा आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाला. जानकी दचकली. तिने त्या म्हाताऱ्याकडे पाहिले. बाबा, तुम्हाला कसं कळलं? मी माझ्या पतीला शोधते, अभय नाव आहे त्यांचं. म्हाताऱ्याने स्मितहास्य केले आणि जवळच्या टेकडीवरील त्या काळ्या वाड्याकडे बोट दाखवले. तो दिसतोय मृत्यूचा अघोरी वाडा, तिथे विज्ञानाचा प्रकाश पोचत नाही. पोरी, तुझा पती तिथेच साखळदंडाने बांधलेला आहे. उद्या अमावस्या आहे, काहीतरी अघटित घडणार आहे पोरी. जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा, मला तिथे जावं लागेल, त्यांना कसं वाचवू? म्हाताऱ्याने खिशातून एक चिमूटभर राख काढली आणि जानकीच्या हातावर ठेवली. हे बघ, तुझा विश्वास हीच तुझी शक्ती आहे. या वाड्यात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही. कोणाचीही चौकशी करू नकोस. सरळ वाड्याच्या दिशेनं जा. हा अंगारा कपाळाला लाव आणि लक्षात ठेव, भिवू नकोस. स्वामी तुझ्या पाठीचे आहेत. जानकीने श्रद्धेने तो अंगारा कपाळाला लावला आणि त्या म्हाताऱ्याच्या पाया पडली. आशीर्वाद देऊन तो म्हातारा तिथून निघून गेला. तिने पदर खोचला आणि त्या अघोरीवाड्याच्या दिशेने चालू लागली. अमावस्येची ती भयानक रात्र उजाडली. संपूर्ण काळखिंडी गाव जणू मृत्यूच्या दुलईत ओढले गेले होते. त्या अघोरीवाड्याच्या तळघरातून बाहेर पडणारे मंत्रांचे आवाज हवेत एक विषारी कंपन निर्माण करत होते. तळघरातील भिंतींवर लावलेल्या मशालींचा प्रकाश थरथरत होता, ज्यामुळे तिथल्या सावल्या राक्षसांसारख्या भिंतीवर नाचत होत्या. तळघराच्या मध्यभागी एका विशाल दगडी खांबाला अभयला लोखंडी साखळदंडाने घट्ट बांधले होते. त्याच्या शरीरात आता त्राण उरले नव्हते. त्याच्या डोळ्यांसमोर रघु आणि सख्या जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांच्या हातापायांना विचित्र काळ्या दोऱ्यांनी बांधले होते. अरिंदम आणि शहाजिमने आपल्या अंगाला स्मशानातील राख फासली होती. त्यांच्या कपाळावर रक्तासारखा लाल टिळा होता. शहाजिमच्या गळ्यात हाडांची माळ होती. त्यांच्यासमोर एका मोठ्या कुंडात अग्नी धगधगत होता, पण त्या अग्नीचा रंग सामान्य लाल नसून काहीसा निळसर आणि काळा होता. त्या कुंडाच्या मागे आणखीन 10-12 लोक उभे होते. हे या गावातलेच लोक होते, पण त्यांचे चेहरे ओळखीचे वाटत नव्हते. त्या सर्वांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. ते कोणत्याही हालचालीविना पुतळ्यासारखे उभे होते, जणू त्यांच्यावर अरिंदमच्या अघोरी मंत्रांची मोहिनी पडली होती. त्यांच्या हातामध्ये विचित्र आकृत्या कोरलेल्या लाकडी काठ्या होत्या. अरिंदमने हवेत तलवार उगारली आणि ओरडून म्हणाला, वेळ आली आहे. शतकानुशतके शांत असलेला हा वाडा आज पुन्हा रक्ताने तृप्त होईल. हा बळी दिला की इथल्या शक्ती पुन्हा जागृत होतील. अरिंदमने मंत्रांचा वेग वाढवला. शहाजिमने कुंडातील तो निळसर धूर अभयच्या दिशेने फुंकला. अभयला श्वास घेणे कठीण होऊ लागले. त्या लोकांच्या झुकलेल्या माना आता हळूहळू वर येऊ लागल्या. त्यांचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. ते सर्वजण एका सुरात अभयच्या दिशेने पावले टाकू लागले. बळी द्या, बळी द्या, अशा शब्दांनी तळघर दुमदुमून गेले.
अरिंदम अभयच्या गळ्यावर तलवार ठेवणार इतक्यात वाड्याच्या वरच्या मजल्यावरून एक खणखणीत आवाज आला. श्री स्वामी समर्थ. तो आवाज कोणत्याही सामान्य स्त्रीचा नव्हता. तो आवाज साक्षात काळोखाला चिरून बाहेर पडणारा प्रकाशाचा हुंकार होता. अघोरी मंत्रांचा तो गडबडाट क्षणार्धात थांबला. अरिंदमची तलवार हवेमध्येच थिजली. तितक्यात वाड्याचा प्रचंड दरवाजा कडाड करून उघडला. जानकी आतमध्ये शिरली. तिच्या हातात स्वामींची मूर्ती होती. थांबा, जानकी मोठ्याने ओरडली. शहाजीम क्रूरपणे हसला. आणखीन एक बळी स्वतःहून चालत आलाय. अरिंदम, हिचाही बळी द्यावा लागेल. त्या 4 अघोरी माणसांनी जानकीच्या दिशेने धाव घेतली. जानकीने घाबरण्याऐवजी स्वामींची मूर्ती उंचावली आणि ओरडून म्हणाली, श्री स्वामी समर्थ. ते सर्व अघोरी लोक जानकीच्या दिशेने झेपावले, पण जानकी डगमगली नाही. तिने स्वामींची ती छोटी मूर्ती दोन्ही हातात उंचावून धरली. माझे स्वामी या वाड्यात आहेत. तुमची कोणतीही अघोरी शक्ती आज टिकणार नाही. जानकीने अंगारा मुठीत धरला आणि तो त्या धगधगत्या कुंडाच्या दिशेने फेकला. अंगारा कुंडातील अग्नीला लागताच एक प्रचंड स्फोट झाला. तो निळसर अग्नी आता सोन्यासारखा तेजस्वी झाला आणि संपूर्ण तळघरात प्रकाशाचा पूर आला. जे लोक माना खाली घालून उभे होते ते त्या प्रकाशाने जमिनीवर कोसळले. अरिंदम आणि शहाजीमच्या अंगावरच्या राखेला जणू आग लागली होती. पण काही क्षणात अरिंदमने एक मोठी आरोळी ठोकली. कुंडाच्या बाजूला असलेल्या माठ्यातील पाणी त्याने अंगावर ओतले. त्याच्या अंगाची धग कमी झाली. त्या 4 अघोरी माणसांनी जानकीच्या दिशेने झेप घेतली. जानकीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या अघोरी शक्तींपुढे तिचे बळ कमी पडले. शहाजीमने तिचे दोन्ही हात मागच्या बाजूला पिळले आणि तिला ओढत त्या धगधगत्या कुंडाजवळ नेले. अमावस्येची ती काळ रात्र काळखिंडीच्या छातीवर बसली होती. वाड्याच्या तळघरात अरिंदम आणि शहाजीमच्या अघोरी विधींनी आता कळस गाठला होता. अरिंदमचा आवाज आता मानवी राहिला नव्हता. तो ओरडून आणि तीव्र गतीने मंत्रोच्चार करत होता. शहाजीमने आपल्या पिशवीतून काहीतरी विचित्र वस्तू काढली, जे प्राण्यांचे हाड आणि काळवंडलेले मांस वाटत होते. ते त्याने धगधगत्या कुंडामध्ये फेकले. ते मांस कुंडामध्ये पडताच अग्नीचा एक प्रचंड लोळ छतापर्यंत उसळला. धुराचा रंग रक्तासारखा लाल झाला. तो लाल धूर संपूर्ण तळघरात पसरला आणि वातावरणात एक कुबट मांस जळाल्याचा उग्र वास भरला. जागृत हो, तुझे भक्ष्य स्वीकारण्यासाठी जागा हो, अरिंदम गरजला. तितक्यात समोरच्या भिंतीला असलेला एक दगड आपोआप सरकला आणि एक गुप्त दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. त्या अंधाऱ्या पोकळीतून एक असा आवाज आला ज्याने अभयच्या काळजाचा ठोका चुकला. तो आवाज एखाद्या जंगली श्वापदाच्या डरकाळीसारखा आणि माणसाचा किंचाळण्यासारखा संमिश्र होता. एक भीषण गुरगुरणे संपूर्ण वाड्यामध्ये घुमले. एका क्षणात तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या हालचाली थांबल्या. अरिंदम, शहाजीम आणि मागे उभे असलेले ते 10-12 लोक सर्वांनी एकाच वेळी आपल्या मानाखाली झुकवल्या. तिथे स्मशान शांतता पसरली होती. फक्त त्या गुप्त दरवाजातून येणारे ते भीषण गुरगुरणे ऐकू येत होते. त्या काळोख्या दरवाजातून एक आकृती हळूहळू बाहेर आली. तो एक माणूस होता, पण माणसासारखा अजिबात दिसत नव्हता. त्याची उंची 7 फुटाहून अधिक होती. शरीर अवाढव्य आणि काळेकुट्ट होते. अंगावर फक्त एक लंगोटी आणि गळ्यात मानवी कवटीची माळ होती. त्याचे डोळे आगीच्या गोळ्यासारखे लाल धगधगत होते आणि हाताची नखे एखाद्या वाघाच्या पंजासारखी लांब आणि अणकुचीदार होती. तो नरराक्षस पावलांचा आवाज न करता अभयच्या दिशेने सरकू लागला. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि प्रत्येक श्वासासोबत त्याचे छातीचे हाड विचित्रपणे हलत होते. अरिंदमने मान खाली घालूनच आपली तलवार त्या राक्षसाच्या चरणाशी ठेवली. प्रतीक्षा संपली. हा तुमचा बळी, अरिंदमने थरथरत्या आवाजात म्हटले. त्या राक्षसाने आपला अकराळ विक्राळ हात बांधलेला अभयच्या गळ्याकडे नेला. अभयला आता आपला अंत जवळ दिसत होता. जानकी हे सर्व पाहून शुद्ध हरपण्याच्या बेतात होती आणि तितक्यात वाड्यातून एक खणखणीत आवाज घुमला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या आवाजाच्या कंपनाने तो नरराक्षस जागीच थबकला.
त्या अघोरी शक्तीचा आणि साक्षात स्वामींच्या आशीर्वादाचा संघर्ष आता सुरू होणार होता. स्वामी समर्थ. एका खणखणीत आवाजाने त्या नरराक्षसाचा हात हवेमध्येच थांबला. तो राक्षस वेदनेने ओरडला. जणू त्या आवाजाच्या कंपनांनी त्याला चटके बसत होते. अरिंदम आणि शहाजीमने दचकून मागे वळून पाहिले. तळघराच्या पायऱ्यांवरून तोच म्हातारा शांतपणे खाली उतरत होता. त्याच्या हातात तीच लाकडी काठी होती, पण आता त्याच्या भोवती एक दैवी तेज होते. तो म्हातारा जसजसा पुढे येत होता तसतसा त्या अघोरी कुंडातील काळा अग्नी आपोआप विझू लागला. कोण आहेस तू म्हाताऱ्या? निघून जा इथून, नाहीतर तुलाही याचाच बळी व्हावं लागेल. अरिंदमने तलवारीचा वार त्या म्हाताऱ्यावर केला, पण म्हाताऱ्याने फक्त आपली काठी जमिनीवर टेकवली. तलवारीचा स्पर्श त्या काठीला होताच अरिंदमच्या हातातल्या तलवारीचे अक्षरशः तुकडे झाले आणि तो लांब फेकला गेला. तो नरराक्षस आता अधिक संतापला. त्याने अभयला सोडून त्या म्हाताऱ्याच्या दिशेने एक भीषण डरकाळी फोडली आणि वेगाने झेप घेतली. जानकीने भीतीपोटी डोळे गच्च मिटून घेतले, पण पुढच्याच क्षणी तिला एक विलक्षण प्रकाश जाणवला. म्हाताऱ्याने आपल्या दोन्ही हातांनी त्या राक्षसाला रोखले. त्या क्षणी त्या म्हाताऱ्याचे रूप बदलू लागले. फाटके कपडे नाहीसे झाले आणि तिथे साक्षात श्री स्वामी समर्थांची भव्य आणि तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. त्यांचे ते अजानुबाहू रूप, करारी नजर आणि कपाळावरचा तो चंदनाचा टिळा, साक्षात परब्रह्म त्या वाड्यामध्ये अवतरले होते. स्वामींनी त्या नरराक्षसाकडे फक्त स्थिर नजरेने पाहिले. त्या राक्षसाचे शरीर थरथर कापू लागले. स्वामींनी आपला हात उंचावला आणि त्यातून एक प्रकाशाचा लोळ त्या राक्षसाच्या छातीवर आदळला. तो अकराळ विक्राळ राक्षस आगीत जळल्यासारखा ओरडू लागला आणि काही क्षणातच त्याचे रूपांतर काळ्या धुरात होऊन तो कायमचा नष्ट झाला. स्वामी, माझे स्वामी! जानकीने धावत जाऊन स्वामींच्या चरणांवर डोके टेकवले. शहाजीम आणि अरिंदम आता भीतीने थरथरत कापत होते. आम्हाला माफ करा महाराज, आम्हाला ठाऊक नव्हतं. ते पळू लागले, पण स्वामींनी फक्त जमिनीवर काठी आपटली आणि ते सर्व अघोरी लोक जिथल्या तिथे थबकले. स्वामी अभयच्या जवळ गेले. त्यांनी आपला हात अभयच्या साखळदंडांवर ठेवला. स्वामींच्या स्पर्शाने ते जड साखळदंड एखाद्या धाग्यासारखे तुटून पडले. अभय मुक्त झाला, पण त्याचे शरीर इतके थकले होते की तो खाली कोसळणार होता. इतक्यात स्वामींनी त्याला सावरले. स्वामींच्या हाताचा स्पर्श होताच अभयच्या शरीरातील सर्व वेदना आणि भीती नाहीशी झाली. त्याला जाणवले की ज्या विज्ञानावर तो अभिमान बाळगत होता त्या पलीकडेही एक अफाट शक्ती आहे, जी केवळ भक्तीनेच साध्य होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींनी स्मितहास्य करत म्हटले. हळूहळू स्वामींचे ते तेजस्वी रूप धुक्यामध्ये विरघळू लागले. सूर्योदय झाला होता. सकाळी सूर्याचा पहिला किरण तळघरात पोचला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. अरिंदम, शहाजीम आणि तो वाडा, सर्व काही इतिहास जमा झाले होते. फक्त जानकी, अभय, रघु आणि सख्या तिथे उभे होते. अभयने जानकीच्या हातातील स्वामींची तसबीर घेतली आणि ती डोळ्याला लावून म्हणाला, खरं आहे जानकी, हा अनुभव माझ्यासाठी एक मोठी शिकवण होती. आजपासून मी फक्त कामात नाही तर स्वामींच्या भक्तीतही नित्यनेमाने असेल. त्या अघोरी वाड्याचे अवशेष तिथेच राहिले, पण काळखिंडी गावात आता भीतीचा नाही तर स्वामींच्या नामाचा जयघोष घुमत होता.